हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. आज आपण बनवणार आहोत ढोकळ्याची रेसिपी. आणि मी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जास्त करून गुजराती लोकांना ढोकळा आवडतो, असे मराठी लोक पण आपल्या खातात ढोकळा. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता ढोकळ्याची रेसिपी. ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आता बघून घेऊया आपण मित्रांनो. 1 वाटी बेसन घेतलं आहे आपण. 3 चम्मच साखर घेतली आहे, 2 ते 3 चम्मच. 1 वाटी लिंबूचा रस, 1 चम्मच मीठ, 3 चम्मच तेल, अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. जसं लागेल तसं आपण त्यामध्ये वापरू. इनो, हे सगळं साहित्य. आणि थोडीशी हळद, अर्धा चम्मच हळद. यानंतर आपल्याला जे त्याला तडका देण्यासाठी लागणार आहे ते साहित्य बघू आपण. 2 ते 3 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहे, सुकं खोबरं थोडं किसून घेतलं आहे, कोथिंबीर, परत काळी मोहरी आपण घेतली आहे, आणि कढीपत्ता. आपण ज्याच्यामध्ये ढोकळा बनवणार आहे तो असा आपला कुकर आहे. कुकरमध्ये असं थोडं पाणी घेतलं आहे 2 ते 3 इंचपर्यंत, आणि 2 इंचची एक रिंग त्यामध्ये ठेवली आहे आपण. त्यावरती आपण ढोकळ्याचा जो टोप आहे तो ठेवणार आहोत. बेसन असं आपण आता एखाद्या टोपामध्ये काढून घ्यायचं आहे पहिला. ज्याच्यामध्ये आपल्याला बॅटर हलवून घ्यायचं आहे. त्या टोपामध्ये बेसन काढून घेतलं आहे 1 वाटी. गाईज, आपण लिंबाचा रस वापरतोय 1 चम्मच ना. आता मीठ टाकून घेऊ थोडं त्यामध्ये. 1 चम्मच मीठ ॲड केलं आहे. ज्यांना लिंबाचा रस नाही चालत त्यांनी अर्ध्या वाटी दही पण टाकू शकता तुम्ही ढोकळा बनवतो. हळद थोडीशी टाकली आहे आपण. 2 चम्मच तेल ॲड केलं आहे. 2 ते 3 चम्मच तेल ॲड झालं आहे आपलं. साखर 2 मोठे चम्मच. लिंबाचा रस 1 चम्मच टाकू आपण त्यामध्ये. 2 चम्मच ॲड केलेला आहे. घ्यायचं आहे गाईस. जे का आपण मिक्सर टाकलं आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुकरमध्ये जे आपण पाणी ठेवलं होतं ते गॅस चालू करून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे ते पाणी अगोदर. थोडं पाणी ॲड करून आपण ते मिक्सर जे आहे ते मिक्सचर हलवून घ्यायचं आहे. बेसनमध्ये जे आपण ॲड केलेलं आहे सर्व. जसं आपण अंडा फेटतो ना गाईस, तसं सेम फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम ते, अशा पद्धतीने. असं फेटून घेत असताना ना ते गाईस एकाच साईडने असं कंटिन्यू फेटून घ्यायचं आहे. त्याला रिवर्स असं तुम्ही फिरवू नका आहात, एकाच साईडने फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, जेणेकरून तुमचा ढोकळा एकदम खूप सुटसुटीत आणि चांगला बनेल. त्याच्यामध्ये गाईस आता आपण जे फेटून घेतलेलं आहे मिश्रण ते आपण ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेलाला लावून घेतलेला आहे, जेणेकरून आपला ढोकळा काढण्याच्या वेळेस काही चिपकत जात नाही. हमारा कॉल चालू आहे. गॅस पेटून झाल्यानंतर हे जे आपण टोप जो घेतला आहे ना त्याला व्यवस्थित सर्व साईडने तेलने व्यवस्थित ग्रीसिंग केलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ते आपलं बॅटर काढत आहोत जे आपण फेटून घेतलं आहे व्यवस्थित. त्या टोपाला पूर्ण प्रॉपर तेलाने ग्रीसिंग केलं आहे सर्व बाजूने, जेणेकरून आपला ढोकळा ज्यावेळेस आपण काढू तो व्यवस्थित अलगद बाहेर निघाला पाहिजे. आपण याच्यामध्ये आता सर्व ढोकळा बॅटर जो आहे तो काढून घेतला आहे. आणि आता हे जे आपलं छोटा टोपाचं जे भांडं आहे हे आपण ते कुकरमध्ये ठेवणार आहोत रिंगवरती, आणि त्याला मस्त वाफवून घेणार आहोत 8 ते 10 मिनटं. अशा पद्धतीने नंतर त्याला आहे ना हलवून घ्यायचं. त्यामध्ये एअरचे जमा झालेलं असताना ते आपल्याला त्यातून काढायचं बाहेर. आता अशा पद्धतीने त्याला थोडंसं हलवून घ्यायचं, त्याच्यामध्ये ते सर्व एअर जे आहे हवा बबल्स ते निघून जाते, एअर बबल्स. आपण त्याला कुकरमध्ये शिफ्ट करणार आहोत. ती जी आपण रिंग ठेवली होती त्या रिंगवरती त्याला असं ठेवून घ्यायचं. नंतर वरतून आपल्याला कुकरचं जे आपलं झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे. आणि मग आपण 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर
10 मिनिटांनी आपण ते चेक करूया आपला ढोकळा रेडी झाला आहे का नाही. 10 मिनिटानंतर आता आपण राईस कुकरचं झाकण काढून घेतलं आहे. आता आपण चेक करू आपला ढोकळा कसा तयार झाला आहे ते. चाकूने पहिला असं किंवा चमच्याने चेक करून घ्यायचं असतं. बघा यामध्ये आपला चम्मच जाऊन बाहेर येत आहे. व्यवस्थित पद्धतीने आपला ढोकळा आता तयार झालेला आहे. तर आपला असा ढोकळा अशा पद्धतीने तयार रेडी झालेला आहे. तर त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे तडका द्यायचा आहे त्याला. आपल्याला आता मिरची, सुका खोबरं, कोथिंबीर आणि काळी मोहरी, कढीपत्ता याचा तेलामध्ये तडका द्यायचा आहे आणि तो आपल्याला ढोकळ्यावरती टाकायचा आहे. बघा आपला ढोकळा काढून झाल्यानंतर असा मस्त दिसत आहे. जाळीदार आणि सुटसुटीत बनला आहे आपला ढोकळा खूप मस्त. त्याला असे कट करून घ्यायचे आहे पीस आणि आपण तडका देण्यासाठी हा छोटा टोप ठेवला आहे. त्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहे. तेल आणि आपण जे साहित्य घेतलं तडकासाठी ते त्यामध्ये टाकायचं. थोडा वेळ झाल्यानंतर आपण तो तडका या ढोकळ्यावरती टाकला आहे आपल्या तयार ढोकळ्यावरती आणि त्यानंतर आपण असं खोबऱ्याचं गार्निशिंग करायचं त्यावरतून. किती सुंदर दिसत आहे बघा ढोकळा. चला तर मग गाईस या ढोकळा खायला. खूप सुंदर दिसत आहे. केक सारखा ढोकळा आपला तयार झाला आहे.